कधीकधी असं होतं ना की जगातले सर्वात मोठे आणि महत्त्वाचे विचार अगदी अनपेक्षित ठिकाणाहून जन्माला येतात, जसं की एका साध्या कोड्यामधून. आज आपण अशाच एका कोड्याची गोष्ट पाहणार आहोत, ज्याने खरं तर आपलं जग बदलून टाकलं. चला आपण जाऊया 18व्या शतकात. प्रशियामधलं कोनिंग्सबर्ग नावाचं एक शहर. हे शहर प्रेगल नदीच्या काठावर वसलेलं होतं. गंमत म्हणजे या शहरात 2 मोठी बेटं होती आणि हे सगळं मिळून 4 वेगवेगळे भूभाग होते. आणि या सगळ्यांना जोडणारे होते एकूण 7 पूल. आणि इथूनच सुरू झालं एक भन्नाट कोडं. प्रश्न अगदी साधा होता, असा एखादा रस्ता शोधता येईल का की ज्यामुळे प्रत्येक पुलावरून फक्त एकदाच चालून जाता येईल? शहरातल्या लोकांसाठी हे एक मोठं आव्हान बनलं होतं. अनेकांनी प्रयत्न केले, पण सगळ्यांना वाटत होतं की हे बहुतेक अशक्यच आहे. मग 1735 साली या कोड्याला आव्हान दिलं एका महान गणितज्ञाने, लिओनार्ड ऑयलर. त्यांनी ठरवलं की या लोकप्रिय कोड्याचं उत्तर शोधायचंच, आणि त्यांनी या समस्येकडे एका पूर्णपणे वेगळ्याच नजरेतून पाहिलं. ऑयलर यांच्या एक गोष्ट लक्षात आली जी खूपच महत्त्वाची होती. ते म्हणाले, अरे, ही समस्या शहरात चालण्याची किंवा भूगोलाची नाहीच आहे. मूळ मुद्दा आहे जोडणीचा, म्हणजे कनेक्शन्सचा. तुम्ही जमिनीवरून कुठेही फिरा, त्याने काही फरक पडत नाही. महत्त्वाचं काय आहे तर पूल कोणत्या क्रमाने ओलांडले जातात. मग ऑयलरनी काय केलं माहितीये? त्यांनी अख्खा नकाशाच बदलून टाकला. त्यांनी हे कोडे एकदम सोपं करून टाकलं. शहराच्या प्रत्येक भूभागासाठी त्यांनी एक बिंदू म्हणजे नोड काढलं, आणि प्रत्येक पुलासाठी त्या बिंदूंना जोडणारी एक रेषा म्हणजे एज काढली. बस या एका साध्या बदलातून एका नव्या विचाराचा जन्म झाला. आणि गंमत म्हणजे हे करता करता ऑयलर यांनी नकळतपणे गणिताच्या एका संपूर्ण नवीन शाखेचा पायाच रचला होता. त्या शाखेचं नाव आहे ग्राफ थिअरी. ही शाखा बिंदू आणि रेषांच्या माध्यमातून कोणत्याही 2 वस्तूंमधील संबंधांचा अभ्यास करते. बरं, मग उत्तर काय होतं? तर हा प्रवास अशक्य होता. ऑयलर यांनी हे गणितीय पद्धतीने सिद्ध केलं. त्याचं कारण असं होतं की प्रत्येक भूभाग म्हणजेच प्रत्येक नोड हा विषम संख्येच्या पुलांनी जोडलेला होता, आणि त्यांच्या सिद्धांतानुसार असा प्रवास पूर्ण करण्यासाठी विषम जोडण्यांमुळे प्रत्येक भूभागावर येण्या-जाण्याचे मार्ग जुळतच नव्हते. आता बघा, एका कोड्यापासून सुरू झालेली ही गोष्ट पुढची जवळजवळ 200 वर्ष हळूहळू वाढत गेली. ग्राफ थेरी एक महत्त्वाचं गणिती क्षेत्र बनलं, त्यावर पुस्तकं लिहिली गेली. पण 1941 साली या क्षुल्लक वाटणाऱ्या सिद्धांताची इतिहासातली सर्वात मोठी आणि खडतर परीक्षा होणार होती. आणि ही गोष्ट आपल्याला थेट घेऊन जाते दुसऱ्या महायुद्धाच्या काळात आणि आपल्या दुसऱ्या नायकाकडे. त्यांचं नाव W.T. टट. ते व्यवसायाने एक रसायनशास्त्रज्ञ होते, पण ग्राफ थेरीची आवड त्यांना थेट ब्रिटनच्या टॉप सिक्रेट कोड ब्रेकिंग सेंटर म्हणजे ब्लेचले पार्कपर्यंत घेऊन आली. ब्लेचले पार्कमध्ये प्रसिद्ध एनिग्मा कोडवर तर काम सुरू होतंच, पण त्यांच्यासमोर एक नवीन आणि त्याहूनही मोठं आव्हान उभं ठाकलं होतं. ते म्हणजे टेनिस सायफर. हा कोड थेट हिटलरचा हायकमांड वापरत होतं, आणि तो एनिग्मापेक्षा कित्येक पटींनी जास्त प्रगत आणि अभेद्य मानला जात होता. ही टेनी कोड तोडण्याची अशक्यप्राय जबाबदारी आली तुरेट यांच्यावर. आता विचार करा, त्यांनी ते मशीन कधी पाहिलं सुद्धा नव्हतं. त्यांच्या हातात होता फक्त एक संदेश, जो एका जर्मन अधिकाऱ्याच्या चुकीमुळे 2दा पाठवला गेला होता. फक्त त्या एका संदेशाच्या आणि निव्वळ तर्काच्या आधारावर तुरेट यांनी त्या 12 चक्की मशीनची संपूर्ण अंतर्गत रचना उलगडून दाखवली. त्यांनी अक्षरशः त्या मशीनच्या गुंतागुंतीच्या ग्राफसारख्या रचनेला रिव्हर्स इंजिनियर केलं होतं. पण थांबा, गोष्ट इथेच संपत नाही. मशीनची रचना कशी आहे हे समजणं म्हणजे फक्त अर्धी लढाई जिंकण्यासारखं होतं. रोजचे गुप्त संदेश वाचण्यासाठी त्या मशीनची रोज बदलणारी सेटिंग शोधणं अत्यंत गरजेचं होतं, आणि हे खूपच मोठं आव्हान होतं. आणि इथे टॅट यांनी परत एकदा कमाल केली. त्यांनी रोजची व्हील सेटिंग शोधण्यासाठी एक नवीन सांख्यिकीय पद्धत म्हणजे एक स्टॅटिस्टिकल मेथड तयार केली. पण या पद्धतीसाठी जी काही गणितं करायची होती ती हाताने करणं अक्षरशः अशक्य होतं. त्यांची हीच पद्धत पुढे एका क्रांतिकारक मशीनचा आधार बनली. आणि या गरजेतूनच जन्माला आला कलोसास. हा जगातला पहिला मोठ्या आकाराचा इलेक्ट्रॉनिक डिजिटल कॉम्प्युटर होता. आणि तो कशासाठी बनवला होता माहितीये? केवळ आणि केवळ ट्युरिंग यांनी शोधलेल्या ग्राफ थेरी आधारित पद्धतींना वेगाने चालवण्यासाठी. कलोसस रिबिल्ड प्रोजेक्टचे टोनी सेल यांनी टटात यांच्या या कामाचं वर्णन संपूर्ण युद्धातील सर्वात मोठी बौद्धिक कामगिरी असं केलंय. यावरूनच या कामाचं महत्त्व लक्षात येतं. तर या सगळ्याचा नेमका परिणाम काय झाला? यामुळे दोस्त राष्ट्रांना थेट हिटलरच्या धोरणात्मक संवादांमध्ये डोकावता आलं.
डी-डेच्या वेळी जर्मन सैन्याच्या हालचाली आणि त्यांच्या बचावात्मक पोझिशन्सची अचूक माहिती मिळाली आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यामुळे युद्ध लवकर संपायला खूप मोठी मदत झाली. आणि या सगळ्यामुळे किती जीव वाचले असतील याचा एक अंदाज आहे. 70 लाख. हो, THRT यांच्या कामामुळे युद्ध किमान 1 वर्षाने तरी लवकर संपलं, ज्यामुळे अंदाजे 70 लाख लोकांचे प्राण वाचले. विचार करा, एका साध्या कोड्यातून सुरू झालेल्या विचाराचा हा केवढा मोठा परिणाम होता. तर अशी होती ही गोष्ट, पुलांबद्दलचं एक क्षुल्लक वाटणारं कोडं जे पुढे जाऊन इतिहासाचा प्रवाह बदलणारं एक गुप्त शस्त्र बनलं. एका अमूर्त गणिती विचाराने जगाला एका महाभयंकर संकटातून वाचवलं. आणि ही गोष्ट आपल्याला एका विचारावर सोडून जाते. आज आपल्या आजूबाजूला असं कोणतं साधनचं कोडं असेल ज्यामध्ये आपल्या उद्याच्या सर्वात मोठ्या आव्हानांची किल्ली लपलेली असेल.